तर नमस्कार मित्रांनो, तर मी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन प्रोडक्ट. का खूप थंडी वाढली आहे खूप, तर सर्व लोकांना एक मोठी हे पडते नाही का, हीटर घेण्याची होती. काय म्हणतात त्याला, हीटर घ्यावंशी वाटतं नाही का, थंडी वाजते. सो मी आणलंय आज पोर्टेबल हीटर. हे बघा, खूप पोर्टेबल हीटर आहे. तर माझ्या हातामध्ये येऊ राहिलं, बघू शकता तुम्ही. फॅन पण आहे त्याला, फॅन. सो एक डिस्प्ले आहे तो छोटा, इथं टच स्विच आहेत. सो आता तुम्हाला याची अनबॉक्सिंग पण दाखवतो, त्याआधी तुम्हाला सांगतोय किती मोठं आहे हे. बघू शकता माझ्या हातात बसते डायरेक्ट. तर हे घेऊ शकता तुम्ही, कारण की हीट खूप मस्त मारेल. 1 घंटा लागतो याला 10 बाय 10ची रूम गरम करायसाठी नाही का. तर याचं टेम्परेचर पण खूप आहे, 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जातं याचं. सो इथं डिस्प्ले पण येतो. आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो याची अनबॉक्सिंग. तर आज आपण आणलंय हीटर. तर पब्लिक तुम्हाला सांगतो का, आज आम्ही घेऊन आलेलो आहे एक पोर्टेबल रूम हीटर. म्हणजे तुम्ही बघू शकता किती छोटा बॉक्स आहे नाही का. मला आता एक खोलून दाखवतोय, मी फ्लिपकार्टवरून घेतलंय. याची किंमत आहे 700 रुपये. 700 रुपयात तुम्हाला काय येतं तुम्हाला दाखवतो. तर सर्वात आधी आम्ही बॉक्स खोलून घेतला होता, तर आता मी काढतोय. तर आमची अनबॉक्सिंग लय भारी असती. आता फेकून देऊ. तर बाकी असं काही हीटर आहे नाही का. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं काही हीटर आहे. याच्यावर इथं लिहिलं आहे हँडी हीटर टर्बो 800 वॉल आउटलेट स्पेस हीटर. म्हणजे डायरेक्ट वॉलवर लागतं. तर इथं त्यांनी त्यांचा फोटो दिला. इथं 74 टेम्परेचर पण आहे. तर नो मेसी वायरचे सेफ्टी पण आहे. 800 वॉटचं हीटर येणार. तर या इकडून तुम्ही डिटेल्स बघू शकता. वाचायचे असतील तर वाचू शकता. या साईडने पण बघू शकता तुम्ही. असं काय वरतून असा बॉक्स आहे. तर ह्याच्या घालून असं लिहिलं आहे मेड इन चायना हे. तर हे बघू शकता, मेड इन चायना पण लिहिलं आहे. तर आता आपण हे खोलूयात. हे असा बॉक्स खोलला. ह्याच्या आधी आपल्याला आलं आहे बबल रॅप आहे, त्याच्यात ते प्रोडक्ट आहे. तर आपण प्रोडक्ट काढूयात. आता मी हे प्रोडक्ट काढले. तर ह्याची अनबॉक्सिंग दाखवत तुम्हाला. ह्याला पहिले पहिले आपल्याला फॅन दिसतो ह्याच्यात एक. ह्याच्यात फॅन एक. तर हे रोटेटेबल नॉब आहे. हे बटन आहे का, हे रोटेट करण्यासाठी. हे बघा, कोणाकडं असं उभे पिनचं जरी असलं तरी जमतं. तर आपण त्याला परत रोटेट करूया. आमच्याकडे नाही उभे पिन, आमच्याकडे अशी आडवी पिनाची. तर समोरून याचा लुक का असा आहे, ह्याच्यात एक हिटिंग एलिमेंट आहे, ते पण सिरॅमिकचं आहे. कधी खराब नाही होत, लाईफ टाईम असतो. तर ह्याच्यावर टच स्विच येत नाही का, हे ऑन ऑफसाठी. हे टायमर आहे, हे टेम्परेचर कमी जादासाठी. तर ह्याच्यात सिरॅमिक एलिमेंट आहे, तुम्ही बघू शकता. तर बाकी बॉक्समध्ये काय आलं बघूया. बाकी बॉक्समध्ये ना, तर असा एक रिमोट आला आहे. तिची बॅग आली. रिमोट ह्या बॅगमध्ये होता, असा रिमोट होता. तर मी हे बॅग इथून काढतो. तर ह्याच्यात सर्वात पहिले आपल्याला एक ऑन ऑफचं स्विच आहे. टेम्परेचर मायनस प्लस आहे, म्हणजे कमी जादा करायला. इथं फॅन स्पीड ॲडजस्ट आहे. आणि इथं पण टायमर आहे. म्हणजे टायमर म्हणजे किती का वेळ तुम्हाला जेवढा वेळ लावायचा तेवढा वेळ लावू शकता तुम्ही नाही का. तर आता ह्याच्या बॉक्समध्ये अजून एक आपल्याला एक युजर मॅन्युअल पण येतं. तर हँडी हीटर तुम्ही वाचू शकता नाही का. तुम्हाला मी उघडून दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघायचं असेल तर. तर याचा असा यूज आहे. ते म्हणतंय का पाणी बिणी लावून नका देऊ, ते बरोबर त्यांचं. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट लावून दाखवतो हीटर कसं आहे. तर तुम्ही लुक बघू शकता हीटरचा एकदा. खूप कॉम्पॅक्ट आहे. जे माझं आहे 8 इंच बोट आहे, म्हणजे हे तरी किती असं 2 इंच तिकडं सोडून झाला. समजा 5 इंचचं हीटर आहे, 5x5चं हीटर आहे, समजून घ्या तुम्ही. तरी ग्रिल आहे याला एक पुढून. आणि कलरसुद्धा मस्त आहे. आणि हे 1-2 स्टँड आहे त्याचं, म्हणजे असं जर वॉल आउटलेटला खोसलं ते मागं सपोर्टसाठी. आता मी हे लावलं आहे प्लगमध्ये. आता हे चालू करतो मी. सर्वात पहिले मी चालू केलं आहे. सर्वात पहिले एकदा हे दाबायचं. हे बघा, याच्यात लाईट आली 25 डिग्री सेल्सिअस. त्याच्यात खूप कमी दिसतं आहे ते. तर 25 डिग्रीवर चालू झालं आहे. तर तुम्हाला दाखवतो का, हे प्लस केल्यावर हे टेम्परेचर पण प्लस होतं. हे बघा, 32 याचं मॅक्झिमम टेम्परेचर आहे. हे टायमर आहे. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 7, 8, 10 मिनिट. तुम्ही त्याच्यात 10 मिनिटापर्यंत टायमर लावू शकता. तर आपण ह्याला ऑफ करूयात. ह्याच्यात फॅनचा आवाज आहे थोडासा, तर आपण बंद करून परत चालू करूयात. तर ह्याला एक रिमोट पण दिलेला आहे, आपण ते बघूयात. रिमोटमध्ये हे बघा, हे रिमोट आहे, त्याने ऑन होतं का बघूया आपण. तर रिमोटने सुद्धा ऑन झालेलं आहे.
तर हे बघू शकता रिमोटने ऑन होतं आहे. ऑफ पण करून बघूया. हे बघा ऑफ पण झालं आहे, रिमोटने ऑन पण होतं एलिमेंट. थोडासा लोड पडतो. आपण स्पीड बघूया आता. ही लो स्पीड आहे, हाय स्पीड आहे की याला नाही का. 2 स्पीड ऑप्शन आहे. तर रिमोटने पण टेम्परेचर कमी जादा होऊ शकतं. हे बघा मी कमी करतो आहे रिमोटने. तर इथं टायमर पण आहे, रिमोटने टाईमसुद्धा चेंज करू शकता तुम्ही. तर टायमर आणि हे सर्व नीट आहे नाही का. हे रिमोट पण ओके चालतो आहे. तर मला याची क्वालिटी खूप आवडली. आता तुम्हाला 2-3 दिवसानंतर सांगन रिव्ह्यू करून कसं आहे नाही का. तर आता सध्या 18 डिग्री टेम्परेचरवर आहे. फॅन स्पीड लो केला आहे आता मी. हे बघू शकता. तर फॅन स्पीड लो आहे. ते खूप मस्त गरम हवा येते नाही का इथून. हातसुद्धा ठेवू नाही शकत, नाही तर चटका बसन. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. तर तुम्हाला कसं वाटलं हे रिव्ह्यू मला नक्की सांगा. बाकी तुम्हाला जर हीटर घ्यायचं असेल तर नक्की घ्या, कारण की हे हीटर तुम्हाला 600-700 भेटून जातं. त्याच्यात चांगलं आहे आणि रूमसुद्धा गरम होते. आणि पण रूमला गरम व्हायसाठी 10x10ची रूम आहे माझी. त्याला दरवाजे बंद करावा लागतो. सो ती 1 घंट्यानी फुल गरम होती नाही का, हॉट होती. तर विशू मला त्याची केस दाखवत होते, त्यांनी केस गरम गेले. ते जाऊ द्या, तुम्हाला नाही दाखवत. मी सांगतो की तुम्हाला जर हीटर घ्यायचं असेल तर नक्की घ्या. मी तुम्हाला लिंकसुद्धा मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्की तुम्ही घेऊ शकता, कारण की छोट्या ह्याच्यात हीटर हे मोठं आहे. कारण आपण जे मोठे हीटर घेतो त्यांना 16 एम्पियरचा प्लग येतो, ते आपण रूममध्ये नाही लावू शकत. सो हे हीटर आपण खूप साऱ्या ठिकाणी वापरू शकतो. पोर्टेबल आहे, म्हणजे कुठं पण काढून कुठं पण यूज करू शकतो नाही का. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगेन की हे खूप बेस्ट आहे. सो माझ्याकडून हे हीटर पास आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. काय पेड प्रमोशन नाही, पण तुम्हाला असं सहज व्हिडिओ बनवून दाखवला आहे नाही का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.